हॅलो फ्रेंड्स. आजकाल एकच प्रॉब्लेम आहे सर्वांना की फोकस राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन एक गोष्ट करायला गेलो की दुसऱ्या गोष्टीची आठवण येते किंवा मनात वेगवेगळे थॉट्स येतात. कॉन्सन्ट्रेशनने मी एक काम करू शकत नाही. सो या प्रॉब्लेमचं सगळ्यात सोपी सोल्युशन आहे जे सेंचुरीज पासनं म्हणजे कितीतरी काळापासून आपले ऋषी, योगी, मुनी करत आलेले आहेत आणि तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती एक सवय जी मी स्वतः पण बऱ्याच दिवसापासून फॉलो करते. ती एक गोष्ट जी मी पण बऱ्याच दिवसापासून स्वतःच्या आयुष्यात इन्क्लूड केली आहे आणि त्याचे मला ट्रेमेंडस फायदे मिळाले आहेत. सो ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्टे ट्यून्ड. ती एक गोष्ट म्हणजे लिखित मंत्र. आता तुम्ही म्हणणार की मंत्र आपण बोलतो तर खरी, म्हणजे कोणी कोणी नामजप करते, कोणी चालता फिरता नामजप करतो, कोणी एका ठिकाणी बसून स्तोत्र किंवा स्तवन पाठ करतो. पण त्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय आहे मी सांगू? त्याही पेक्षा जास्त आहे जे फायदा मला ज्यांनी फायदा झाला, खरंच सांगते मी, ज्यांनी मला म्हणजे जे निगेटिव्ह थॉट्स किंवा जे रिपिटेटिव्ह थॉट्स यायचे. आता बरेच लोकं म्हणतात की तुम्ही अफर्मेशन्स करा किंवा त्याही पेक्षा जास्त बेनिफिशियल तुम्ही विश्वास ठेवणार की नाही माहिती नाही. पण लिखित मंत्र आहे. ही माझी जुनी नोटबुक आहे, जी आधी मी राम, राम लिहायला सुरुवात केली होती आणि ही पूर्ण नोटबुक भरली आहे आता. आता मी दुसऱ्या एका मंत्राचा लिखित मंत्र स्वरूपात स्टार्ट केला आहे, जो आहे गायत्री मंत्र. आणि गायत्री मंत्राची ख्याती तर तुम्हाला माहितीच आहे. त्या जेव्हा मंत्र तुम्ही लिहिता ना, तेव्हा तुमचा हात, तुमचा माइंड आणि तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, हे तिन्ही एका ठिकाणी असतं. कारण तुम्ही मंत्र लिहिताना असं नाही करू शकत. लिहिताय आणि इकडे-तिकडे बघताय, असं नाही करू शकत. तुम्ही जेव्हा लिहिता कुठली गोष्ट, तेव्हा तुम्हाला ते नीट एकदा पानावरती बघूनच लिहावं लागतं. कुठलाही गोष्ट जेव्हा आपण अभ्यास करताना काय बोललं जायचं आपल्याला लहानपणी, की तुम्ही लिहून बघा, म्हणजे तुमचं चांगलं लक्षात राहील. जेव्हा आपण मंत्र लिहितो, तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन इतकं चांगलं असतं. मग त्या मंत्रावरती आपण फोकस करतो. त्या मंत्राच्या नामावरती, अक्षरांवरती आपण फोकस करतो. त्याचा एक सर्वात महत्त्वाचा फायदा आपल्याला होतो, की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढते. सेकंड गोष्ट आपल्यासोबत होते, की आपल्या मनातले अननेसेसरी निगेटिव्ह थॉट्स किंवा जे नेहमी-नेहमी रिपीट होत राहतात ना, ते आपल्या आयुष्यातून चालले जातात. तुमच्या मनात असे अननेसेसरी निगेटिव्ह थॉट येणं आपोआप बंद होतं आणि हा फायदा एका दिवसात नाही होणार फ्रेंड्स. तुम्हाला सलग ॲटलीस्ट 3 महिने किंवा 6 महिने तरी याचा वापर करावा लागेल. समजा तुम्ही आठवड्यातून 4 ते 5 दिवस सुद्धा लिहू शकले ना, तरी अ, तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. सुरुवात तुम्ही 5 मिनिटापासून करू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 1 पेज लिहायचं. मग तुम्ही वाढवू पण शकता त्या गोष्टीला. पण सुरुवातीला तुम्ही ॲटलीस्ट 1 पेज किंवा हाल्फ पेजचा संकल्प घ्यायला पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही ते फॉलो करायला पाहिजे. सो लिखित मंत्र ही जी पद्धत आहे, आपल्या लहानपणी सुद्धा तुम्हाला आठवत असेल, कधी-कधी आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा आपली आई किंवा आपली बाबा किंवा आपली आजी ह्या सगळ्या गोष्टी करायची आणि सांगायची, की ही मंत्राची बुक आहे. तुम्ही हे लिहा आणि नदीमध्ये वाहून द्या. ॲक्चुअली नदीमध्ये वाहायला नव्हतं पाहिजे तेव्हा तर. पण मी सांगते, की तसं करायचे लोकं, की एका वहीमध्ये नाव लिहायचे देवाचं आणि नदीमध्ये त्याचा अ, हे करून टाकायचे. सो म्हणजे ही गोष्ट ना आजचीच नाही आहे आणि काही नवीन गोष्ट नाही आहे. ही गोष्ट बऱ्याच वर्षांपासून चालत आलेली आहे आणि आपल्या संस्कृतीचा भाग आहे. सो तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जे फायदे होतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड पीसफुल. थँक यू सो मच.